नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक कन्सेप्च्युअल सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि या सिरीज मध्ये आपण जेवढे पण इम्पॉर्टंट टाइप आहेत त्या सर्वचे सर्व टाइप एका व्हिडिओमध्ये एक टाइप याप्रमाणे कव्हर करतोय. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काळ व काम मध्ये नॉर्मली विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अवघड वाटणारा जो टाइप आहे तो म्हणजे क्षमतावर आधारित प्रश्न. आता खरंच हा टाइप अवघड आहे का? तर अजिबात नाही. पण या टाइपला प्रॉपर कसं सॉल्व्ह करायचं हे माहित नसल्यामुळे हा टाइप थोडासा अवघड वाटतो. मग याची एकदा कन्सेप्ट समजावून सांगतो, त्यानंतर याला सॉल्व्ह करण्याची एक बेस्ट मेथड आपण बघणार आहे. हालाकी सोबत आणखीन काही मेथड सांगतो, बट एक अशी मेथड बघणार की ज्याने सर्वच्या सर्व उत्तर आरामशीर आपले निघून येतील. ओके. आणि खास म्हणजे ही जी टाइप आहे, हा टाइप जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. मग स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या? तर नॉर्मली जर कधी आपण बघितलं, SSC GD असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, अदर कोणत्या MPSC असेल, महाराष्ट्र पोलीस सोबतच MPSC वगैरे, सरळ सेवा, या सर्वच्या सर्व एक्झामसाठी हे लेक्चर, हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार. ठीक आहे. मग सगळ्यांनी काय करायचंय, तर एकदा फक्त प्रॉपर कन्सेप्च्युअली या सर्वचे सर्व कन्सेप्ट समजून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यावरती आपण काही प्रश्न बघणार, तर प्रश्न प्रॉपर समजून घ्यायचे, बस संपला विषय. त्यानंतर याच्यामध्ये समजून घेण्यासारखं काही उरत नाही. तर आपल्या टॉपिकचं नाव असणार आहे काळ व काम, म्हणजे क्षमतावर आधारित प्रश्न आपल्याला हे बघायचे. मग एकदा काळ कामची कन्सेप्ट सांगतो, कन्सेप्ट प्रॉपर समजून. जसं मित्रांनो मी जर म्हटलो काम काय असतं, तर काम असतं मित्रांनो काम बरोबर क्षमता गुणिले दिवस. काम काय असतं? क्षमता गुणिले दिवस. तर मग क्षमता म्हणजे काय असतं? काम म्हणजे एखादं आपल्याला काम करायचंय, तर दिवस म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात. मग क्षमता म्हणजे काय? तर तो जो एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती एका दिवसामध्ये किती काम करू शकतो. एखादा व्यक्ती एका दिवसात किती काम करू शकतो त्याला आपण म्हणणार क्षमता. एका दिवसात केलं जाणारं जे काम असतं त्याला आपण क्षमता म्हणतो. मग सोबतच यावरनच याचे आणखीन फॉर्म्युला बनतात. जसं क्षमताचा फॉर्म्युला काय बनतो, जर आपल्याला क्षमता काढायची असेल तर आपण म्हणणार क्षमताचा फॉर्म्युला बनला काम भागिले दिवस. आणि जर आपल्याला दिवस काढायचे असेल तर दिवसचा फॉर्म्युला बनतो आपला मित्रांनो दिवस बरोबर काम भागिले क्षमता. दिवस बरोबर काम भागिले क्षमता. काम भागिले क्षमता. मग आता हे तीन फॉर्म्युला असतात, हे तीन फॉर्म्युले तुम्हाला एकदम तोंडपाठ माहित असणं गरजेचं आहे. जसं काम जर सूत्र काय, क्षमता गुणिले दिवस, दोघांचा गुणाकार केला का काम येतं. क्षमता काढायची असेल कामाला दिवसाने भाग द्यायचा, आणि दिवस काढायचे असेल तर कामाला क्षमताने भाग द्यायचा. बस हे तीन सूत्र आहे. तर हे तीन सूत्र जर तुम्हाला प्रॉपर माहित असेल तर पुढचं जे आपल्याला उत्तर काढायचे, जिथं कन्सेप्ट लागते तिथं आणखीन स्पीडनं उत्तर काढता येतं. ठीक आहे. मग आता नॉर्मली बघा, क्षमताचा अर्थ काय होतो, का एखादा व्यक्ती किती वेगाने काम करतोय. जो जास्त वेगाने काम करणार त्याची क्षमता जास्त असणार, जो कमी वेगाने काम करणार त्याची क्षमता कमी असणार. म्हणजेच कोण किती वेगानं काम करतोय या वाक्यातून हे दिसतं की कोणाची क्षमता जास्त आहे, कोणाची क्षमता कमी आहे. मग आता इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आणखीन एक कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट अशी मित्रांनो की जर कधी दोन व्यक्ती समान काम करत असेल, दोन व्यक्ती आहेत आणि ते व्यक्ती जर कधी समान काम करत असेल तर क्षमता आणि दिवस जे असतात यांचा रेशो उलटा असतो. क्षमता आणि दिवस हे जे आहेत यांचा जो रेशो असतो मित्रांनो, हा रेशो काय होतो? उलटा होतो. हा रेशो उलटा होतो. ही एक कन्सेप्ट आहे. काही काही ठिकाणी कन्सेप्ट पण कामाला येते. जर काम समान असेल तर क्षमता आणि दिवस यांचा रेशो उलटा असतो. जसं आपण प्रश्नातून समजून घेणार.
डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू. आणि प्रश्नामध्ये या ज्या कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट वापरून सांगतो मी. ओके, चला. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं. प्लॅटफॉर्मवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, तसा हा प्रश्न बघा. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ए हा काय करतो, बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे बी जर एक काम करत असेल तर ए दोन काम करतो. ही वेगाने काम करतो म्हणजे ही काय झाली, ए ची आणि बी ची क्षमता झाली. मग आपण लिहिणार तर ए आणि बी यांची क्षमता किती आहे, तर यांची क्षमता आहे 1 आणि 2 दिवस. बघा, बी हा 50 दिवसांमध्ये काम पूर्ण करतो. तर बी काय करतो, 50 दिवसांमध्ये काम पूर्ण करतो. मग आता मला सांगा काम काय असतं बरं, आपण आत्ताच बघितलं होतं. तर क्षमता गुणिले दिवस काम असतं. मग एकूण काम किती झालं, तर 50 गुणिले 1 50, एकूण काम 50 झालं. एकूण काम किती आलं, 50. आपल्याला क्षमता काढायची. क्षमता काय असते, सॉरी आपल्याला दिवस काढायचे. काय विचारलं, ए हा किती दिवसात काम करेल, ए चे दिवस काढायचे. मग जर आपल्याला ए चे जर कधी दिवस काढायचे असेल तर आपल्याला माहित पाहिजे सूत्र काय असतं आपलं, काम भागिले क्षमता. ए ला किती काम करायचंय, तर ए नावाच्या व्यक्तीला एकूण 50 काम करायचंय. ए ची क्षमता किती, ए ची क्षमता 2 आहे, तर 50 भागिले 2, तर ए ला ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण 25 दिवस लागणार. हे जे उत्तर झालं हे एकदम बेसिक न झालं आणि हीच युनिव्हर्सल मेथड आहे जी प्रत्येक ठिकाणी लागते. तर ए ला एकूण किती दिवस लागणार, तर 25 दिवस लागणार. ऑप्शन बी आपलं उत्तर. ही आपली सगळ्यात पहिली आणि एकदम बेसिक वाली मेथड, सर्वात पहिली आणि बेसिक वाली मेथड. आशा करतो पहिला जी मेथड होती ती तुम्हाला प्रॉपर समजली. आता याला दुसरी मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो समजून. सेकंड मेथडनं आपण याचं उत्तर काढणार. कसं काढू शकतो, मी काय म्हटलो तुम्हाला की जो रेशो असतो, तर कोणाचा, ए आणि बी चा जो रेशो असतो कशाचा, क्षमतेचा. जर ए आणि बी जर काम समान करत असेल तर ए आणि बी चा जो क्षमतेचा रेशो असतो त्याच्या उलटा रेशो दिवसांचा असतो. तर हा क्षमतेचा रेशो होता 2:1. मग यांचे जे दिवस आहे यांच्या दिवसांचा रेशो किती होणार, तर यांच्या दिवसाचा रेशो उलटा होणार 1:2. म्हणजे ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 1 दिवस लागतात, बी ला काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवस लागतात. मग त्यांचं म्हणणं आहे की बी हा 50 दिवसात काम करतो. म्हणजे 2 ची किंमत 50 दिवस आली. तर 1 किंमत किती येणार, तर 25 दुने 50 होत्या, 25 पट आहे, तर याला बी 25 पट करा. 25 एक 25, ये एक काम 25 दिवसात पूर्ण करेल. ये नावाचा जो व्यक्ती तो काय करेल, एकूण 25 दिवसात काम पूर्ण करेल. ही आपली रेशो मेथड होती. रेशो मेथडनं उत्तर आणखीन फास्ट निघतं. ओके, चला आणखीन एक प्रश्न. पी हा यसच्या चौपट वेगाने, चौपट वेग म्हणजे 4 पट वेगाने काम करतो. तर पी नावाचा जो व्यक्ती आहे हा यसच्या 4 पट वेगाने काम करतो. म्हणजे यस जर एक काम करत असेल तर पी 4 काम करतो. हा यांचा क्षमताचा रेशो. मग जर दोघं समान काम करत असेल तर त्याचा उलटा रेशो दिवसांचा होतो. म्हणजे दिवसाचा रेशो आला 1 आणि 4. त्यांचं म्हणणं आहे यस हा 60 दिवसात काम करतो. तर यस काय करतो, 60 दिवसात काम करतो. तर पी नावाचा व्यक्ती किती दिवसात काम करेल. मग बघा 4 ला कितीनं गुणलं का 60 होता, तर 4 ला 15 न गुणलं का 60 होता. याला बी 15 न गुणा, 15 एक 15. म्हणजे पी नावाचा व्यक्ती 15 दिवसात काम पूर्ण करेल. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर. पुढचा क्वेश्चन. सोहम हा प्रियाच्या 40% अधिक वेगाने काम करतो. सोहम हा प्रियाच्या 40% अधिक वेगाने. आता 40% अधिक वेगाने म्हणजे काय, जसं इथं प्रिया लिहिलं मी आणि इथं सोहम. सोहम 40% अधिक वेगाने काम करतो. म्हणजे जर कधी प्रिया 100% वेगानं काम करत असेल तर सोहम 40% एक्स्ट्रा म्हणजे एकूण 140% वेगाने काम करतो. मग याचा रेशो घ्यायचा, 20 ना भाग जातो, 20 5 100, 20 7 140,
यांच्या क्षमतेचा रेशो आला 5:7. मग 5:7 आहे तर याचा उलटा रेशो घेतल्यावर दिवसाचा रेशो येतो 7:5. बघा बरं काय म्हणणं आहे त्यांचं. जर प्रिया 35 दिवसात काम करत असेल, प्रिया काय करते 35 दिवसात काम करते, ही प्रिया आहे, प्रिया एकूण 35 दिवसात काम करते, तर सोहम किती दिवसात काम करणार? पट बघा फक्त पट. तर 7:5 35 होत्या, तर 5:5 किती होणार 25. तर 5ला बी 5 पट केलं तर जो सोहम नावाचा व्यक्ती आहे तो 25 दिवसात काम पूर्ण करतो. ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. बोला टाईप क्लिअर. या टाईप वरती जितक्या पण व्हरायटीचे प्रश्न विचारतात मित्रांनो, सर्वच सर्व टाईप आपण कव्हर करणार आहे, सोडणार काहीच नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल तर हा एक प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे, तर याचं उत्तर मला काय करायचं मस्तपैकी कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपला होमवर्क साठी हा, तर याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगशाल की नेमकी याचं उत्तर काय आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न बघा. ए हा बेच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर जो ए आणि बी, ए काय करतो बीच्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे बी जर एक काम करत असेल ए 2 काम. त्यांनी विचारलं काय पण मांडणी करणार आपण. तर ए आणि हा बी आहे, बी ची क्षमता जर 1 असेल तर ए ची क्षमता किती आहे 2. हा क्षमता आली. पुढे म्हणणं आहे त्यांचं बी हा 50 दिवसात काम करतो, तर बी चे जे दिवस आले ते एकूण 50 दिवस आले. दिवस किती आले 50. त्यानंतर विचारलं ए व बी मिळून किती दिवसात काम संपवतील. ए आणि बी दोघं मिळून किती दिवसात काम संपवतील. तर ए नावाचा व्यक्ती एका दिवसात 2 काम करतो, बी नावाचा व्यक्ती एका दिवसात 1 काम करतो, तर दोघं मिळून एका दिवसात 2 अधिक 1 3 काम करणार, म्हणजे दोघांची क्षमता एकूण 3 आली. दोघांची क्षमता 3 आली तर एकूण काम किती. तर एकूण जे काम असतं क्षमता गुणिले दिवस काम येतं, मग 1 गुणिले 50 एकूण जे काम आलं ते एकूण काम आपलं 50. एकूण काम 50 आलं. मग बघा बरं आता, तर एकूण 50 काम आहे ए आणि बी ला करायचंय. ए आणि बी एका दिवसात 3 काम करतात, मग आपल्याला काय करायचं ए प्लस बी चे दिवस काढायचे. दिवस असतं काम भागिले क्षमता, दिवस असतात आपले काम भागिले क्षमता. 50 भागिले 3 आपलं उत्तर येतं 16.2/3, म्हणजे आपण म्हणणार 16.66 दिवस पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आलं. तर दोघांना मिळून काम पूर्ण करण्यासाठी 16.2/3 दिवस लागतील. बोला क्लिअर. ओके ना. आणखीन एक क्वेश्चन. राम हा श्यामच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर राम आणि श्याम आहे, राम हा श्यामच्या दुप्पट वेगाने काम करतो, म्हणजे श्याम 1 काम करत असेल तर राम 2 काम करतो. तर केशव हा राम व श्याम यांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. आपल्याकडे 3 व्यक्ती बघा आता, तर जो केशव आहे तो काय करतो तिघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजे राम आणि श्याम किती काम करतात, राम 2 लाडू खातो, श्याम 1 लाडू खातो. तर केशव दोघं जितके लाडू खातात तितके लाडू केशव एकटा खातो, म्हणजे तर 2 आणि 1 3, केशव एका दिवसात 3 काम करतो. पुढे काय म्हणणं आहे बघा त्यांचं, मांडणी करून घ्या. राम, श्याम, केशव. राम 2 काम करतो, श्याम 1 काम करतो, केशव 3 काम करतो, ही यांची क्षमता झाली. पुढे म्हणणं यांचं असं आहे की राम ते काम 12 दिवसात संपवतो. राम नावाचा व्यक्ती काय करतो 12 दिवसात पूर्णपणे काम संपवतो, हे यांचे दिवस आले. त्यांनी विचारलं तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील. तर तिघे मिळून राम, श्याम आणि जो केशव आहे तिघे मिळून किती दिवसात संपवतील. तर तिघांची क्षमता किती येते 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, तिघांची क्षमता 6 आली. तिघांनी तू एकूण किती काम करायचंय, तर आपण म्हणणार सर तिघांना काम करायचंय, क्षमता गुणिले दिवस काम असतं, तर 12 गुणिले 2 24, एकूण काम 24 आलं. मग आपण म्हणणार
तिघांचे जर आपल्याला दिवस काढायचे असेल, सूत्र असतं आपल्याकडे काम भागिले क्षमता. एकूण काम 24 आहे, एकूण क्षमता 6 आहे. 24 भागिले 6 6 चोक 24. आपलं उत्तर यायला पाहिजे एकूण 4 दिवस. राम, श्याम आणि केशव एकूण 4 दिवसात पूर्णचे पूर्ण काम संपवतील. ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर. मित्रांनो, आपण याच्यामध्ये फक्त ट्रिक नाही तर प्रॉपर कन्सेप्ट समजून घेतोय, म्हणजे जेणेकरून यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कितीही घुमावदार प्रश्न आला तर प्रॉपर मांडणी करता येईल. चला, इथपर्यंत ओके झाला असेल तर हा एक प्रश्न बघा. हा एक प्रश्न बघा. ए हा बीच्या 3/2 पट वेगाने काम करतो. ए काय करतो मित्रांनो? बीच्या 3/2 पट वेगाने काम करतो. ए हा बीच्या 3/2 पट वेगाने काम करतो. म्हणजे आपण असं म्हणणार, ए आणि बी चा रेशो किती आला? तर ए छेद बी. बी गुणाकारात होतं, अलीकडे भागाकारात आलं. ए आणि बी चा रेशो आला 3/2. म्हणजे आपण म्हणणार का आपल्याकडे ए नावाचा व्यक्ती जर 3 काम करत असेल तर बी नावाचा व्यक्ती 2 काम करतो. पुढं काय म्हणणं आहे? सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजे सी 3 + 2 एकूण 5 काम करतो. जर एकटा बी ते काम 60 दिवसात संपवत असेल, बी नावाचा व्यक्ती काय करतो? हे काम एकूण 60 दिवसात संपवतो. एकूण काम किती येणार? 2 आणि 60. तर एकूण काम 120 आलं. 120 काम आपल्याला पूर्ण करायचं. पुढे काय म्हणणं आहे? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील? तर तिघे मिळून तिघांची क्षमता किती येते? 3 आणि 2 5 आणि 5 10. तिघांची क्षमता 10 आली. तर एकूण आपल्याला दिवस सांगायचे. एकूण दिवस काय असतं? काम भागिले क्षमता. एकूण काम 120, तिघांची क्षमता 10 आहे. 120 भागिले 10. तर एकूण दिवस 12 येणार. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर. मित्रांनो, हे काही ठराविक टाईप होते जे आपण नॉर्मली तुम्हाला या टाईप वरती पेपर मध्ये विचारला जातो, आणि हे थोडेसे मुलांना अवघड पण वाटतं. तसं हा एक प्रश्न आहे बघा. तर या प्रश्नाचं उत्तर मला काय करा, प्रॉपर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. हा प्रश्न होमवर्क साठी तुम्हाला, हा 2 नंबरचा प्रश्न होमवर्क साठी. याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगशाल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला. व्हिडिओ कसा वाटला, नेक्स्ट जो व्हिडिओ पाहिजे तो कोणत्या टाईप वरती पाहिजे त्या टाईप वरती आपण व्हिडिओ बनवू. ओके. तुम्हाला जेवढ्या पण टाईप मध्ये अडचण असेल त्या प्रत्येक टाईप कमेंट करत चला. त्यावरती हमखास व्हिडिओ येणार. आपण डेली 2-2 व्हिडिओ अपलोड करणार. जर आणखीन असं वाटलं की नाही आपल्याला आणखीन स्पीडनं काम करायचं, 3-3 व्हिडिओ पण अपलोड करू. तो ताण नाही घ्यायचा. पटपट कमेंट करायची. आणि प्लॅटफॉर्म वरती नवीन असाल तर प्लॅटफॉर्म चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. सोबतच व्हिडिओला लाईक करायचं. जितके बी तुमच्याकडे ग्रुप असतील त्या प्रत्येक ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करायचा. ठीक आहे. चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद सर्वांना. आणि आणखीन महत्वाचं, हा जो शिकवला आहे तर याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मॅथ विथ लक्ष्मण गवारे. मॅथ विथ लक्ष्मण गवारे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. लिंक वरती क्लिक करून मस्तपैकी चॅनल मध्ये जॉईन होऊन जायचं. त्यावरती आपण ही पीडीएफ डेली आपण अपलोड करतो. सोबतच आणखीन अदर काही स्टडी मटेरियल पण आहे तर त्याचा पण फायदा घेता येईल. तर मित्रांनो, थांबून घेऊ. जय हिंद सर्वांना.